वाहतुकीची काय परिस्थिती आहे इकडे? सध्या वाहतुकी आहे ती दुसऱ्या आपला जो जुना हायवे आहे एक्सप्रेसवे त्याच्यावरून जात आहे आणि बहुधा सगळीकडेच पावसाची परिस्थिती असल्यामुळे वाहनच बाहेर पडत नाही आहे. त्याच्यामुळे स्मूथ फ्लो आहे सध्या ट्रॅफिकचा. परंतु पुढे लोणावळा ते पुणेच्या दरम्यान पण रोडवरून पाणी जातं आहे. त्याच्यामुळे थोडीफार ट्रॅफिक तिथं थांबवल्या जाते आहे आणि थोड्या थोड्या वेळाने ट्रॅफिक सोडल्या जाते आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक फ्लो हा स्मूथ आहे सध्या. हे काम 1-1.5-2 तासात आवरेल असं त्यांचं सांगणं आहे टेक्निशियनचं. आता वाहतूक नेमकी कुठून कुठे डायव्हर्ट करण्यात आली आहे? म्हणजे हा मिसिंग लिंक जो आहे तो पुण्याहून मुंबईला जाणारा रस्ता आहे. पुण्यावरून मुंबईला जाणारा रस्ता आहे. या कनेक्टिंग लिंकची ट्रॅफिक ही आपला जो जुना एक्सप्रेसवे आहे त्याच्यावरती डायव्हर्ट केलेली आहे आणि येणारा जो कनेक्टिंग लिंक आहे मुंबईवरून पुण्यावर तो चालूच आहे. आता पुण्याहून मुंबईला येणाऱ्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? कुठल्या मार्गाने जा आणि बाहेर निघावं की नाही निघावं? सध्या तर पहिले तर फार काही अर्जंट काम नसेल तर बाहेर पडूच नाही असं आपल्या रेडिओवर पण ब्रॉडकास्ट झालेलं आहे. स्वतः मिनिस्ट्री ऑफिसनी पण केलेलं आहे. त्याच्यामुळे फारच अर्जंट काम असेल तरच बाहेर पडणं योग्य राहील. तसं जे लोक अडकलेले होते पुण्यामध्ये मुंबईचे किंवा मुंबईमध्ये पुण्याचे तेच लोक बाहेर दिसत आहेत. बाकी इतर कोणी लोक दिसत नाही. बरोबर. आता हे शेवटचा प्रश्न, हे सगळं काम जे आहे ते किती वेळात पूर्ण होईल? तसं त्यांना माहिती विचारलं तर 1.5 ते 2 तास लागतील असं त्यांनी सांगलं आहे. परंतु वरच्या अजून काही दगडं खाली कोसळतील अशी भीती येते. बाहेर काढल्यानंतरच सगळं काम चालू. अगदी बरोबरचा मुद्दा उचलला आहे यामिनी या अधिकाऱ्यांनी की वरती जो आहे भाग, हा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. हा संपूर्ण डोंगर आहे यामिनी आणि या डोंगरामधून मुंबई पुण्याचा जो मिसिंग लिंक आहे त्याचा टनल केलेला आहे. आता भीती ही आहे, सुरू आहे, वारा सुरू आहे आणि वरून जर समजा एखादा मोठा दगड जर कोसळला तर पुन्हा एकदा जीवितहानी होऊ शकते, ही भीती इकडच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे आता जरी ही संपूर्ण चिखल आहे, हा दगडांचा ढीग आहे, मातीचा ढीग आहे, हा जर बाजूला काढला तर जर समजा पुन्हा ही वाहतूक सुरू केली आणि पुन्हा वरून काही